प्रॉन्स मसाला. तर आज मी प्रॉन्स मसाला बनवण्याचं चॅलेंज स्वीकारलंय. खरं तर चॅलेंज अशासाठी, मी व्हेजिटेरियन, व्हेज खाणारी. त्यामुळे नॉन-व्हेज बनवणं थोडं माझ्यासाठी चॅलेंजिंग असतं. कारण तितकीशी चव मला माहीत नाहीये किंवा मी फार क्वचित बनवलंय. पण नॉन-व्हेज खाणाऱ्यांसाठी ते तितकंच चविष्ट बनवायचं असतं. त्यामुळे आज हे चॅलेंज मी स्वीकारलंय. लंचसाठी आज मी करणार आहे प्रॉन्स मसाला, वरण, भात आणि गरम-गरम पोळ्या. आता एवढा स्वयंपाक म्हटला तर पूर्वतयारी तर हवीच. त्यामुळे मी सुद्धा पटापट कामाला लागले. सगळ्यात आधी प्रॉन्स मसाल्यासाठी लागणारं साहित्य एक-एक करून फ्रीजमधनं काढायला घेतलं. टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण, मिरच्या, कांदा हवा होता तो सुद्धा काढून घेतला. प्रॉन्स 2 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेतले. पोळ्या करायच्या होत्या त्यामुळे कणिक सुद्धा एकीकडे मळायला घेतली. वरण भाताचा कुकर लावायच्या आधी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि कुकर सुद्धा लावायला घेतला. तर आज या व्लॉगमध्ये मी प्रॉन्स मसाला कसा बनवते हे आपण बघूया. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आजच्या जेवणाचा मेनू कळलाच असेल. आज जरा नॉनव्हेज डिश बनवतेय. खरं तर माझ्यासाठी थोडंसं चॅलेंज आहे हे, कारण मी व्हेजिटेरियन आहे. सो मला प्रॉन्सची किंवा चिकनची, फिशची टेस्ट माहिती नाही आहे. पण तरी सर्वसाधारण ते करताना मसाले आपले सेम असतात किंवा जे वाटण आपण करतो ते सुद्धा सेम असतं. त्याच्यामुळे मला बनवता येतं, पण मी कधी टेस्ट केलं नाहीये. तर थोडंसं ते मला चॅलेंज असतं. बट मी आज आणि मी केली आहे, मी एकदा ट्राय केली आहे. सो सगळ्यांना आवडलेली, पुष्करला आणि पप्पांना. तर आज मी पुन्हा ते करणार आहे. तर स्वयंपाक करायला घेतेय. आणि खरं तर आशाताई घारपुरे यांनी मला काल एक कमेंट केली होती की अंकिता, आपण स्वयंपाक करतो आणि जेवून घेतो. तर खरं तर बोलीभाषेमध्ये माझ्याकडनं असं की मी जेवण बनवते. पण आशाताई, मला तुम्ही हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आणि जसं म्हटलं स्वयंपाक करायला घेतेय, तर मी आता एकीकडे वरण भाताचा कुकर लावलेला आहे. प्रॉन्स स्वच्छ 2 वेळा पाण्यातनं धुवून घेतले आणि प्रॉन्स मसाल्यासाठी जे जे साहित्य लागतं त्याची तयारी करून घेतेय. तर इथे मी आता 4 कांदे घेतलेत, 1 लिंबू, 2 टोमॅटो, आल्याचा तुकडा, 2 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, पोळ्यांसाठीची कणिक सुद्धा भिजवून ठेवली आहे आणि कोथिंबीर ती मी 10 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवली आहे. कारण गौरीताई सावंत यांनी मला छान सजेशन दिलं होतं की अंकिता, कोथिंबीर वापरायच्या आधी ती 10 मिनिटं पाण्यात भिजवून ठेव, सगळी माती खाली बसते आणि कोथिंबीर स्वच्छ धुतली जाते. तर गौरीताई, आज मी त्या प्रकारे कोथिंबीर भिजवून ठेवलेली आहे आणि सजेशनसाठी थँक्यू सो मच. प्रॉन्स मसाल्यासाठी लागणारा कांदा, टोमॅटो, मिरच्या मी चिरून घेतल्यात. हे आता मला सगळं फ्राय करायचं आहे, म्हणून मी उभे चिरून घेतलेत. आणि आता मी जे प्रॉन्स धुवून घेतले होते ते 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवते. त्यासाठी हे प्रॉन्स मी या बाउलमध्ये सगळे काढून घेते. थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि लिंबू पिळून घेते. आता एक 15 ते 20 मिनिटं मी हे छान झाकून ठेवणार आहे. प्रॉन्स आता मॅरिनेट होईपर्यंत जो कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, लसूण सगळं मी तेलावरती छान फ्राय करून घेणार आहे.
थोडंसं मी पुष्करकडनं ऐकलंय की प्रॉन्स किंवा फिश हे जे मसाले आपण बनवतो ते थोडेसे जास्त तिखट लागतात, त्याच्यामुळे मी मिरची आणि लसूण या दोन्हीचं प्रमाण जरा जास्त घेतलंय. कांदा टोमॅटो आता माझं छान भाजून झाले, गोल्डन ब्राउनिश असा कलर येईपर्यंत मी ते भाजून घेतलंय. आणि आता मी ह्यात घालणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि लगेच गॅस बंद करते, कारण कोथिंबीर एवढ्याच ह्याच्यात आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. आता हे मी छान गार करायला ठेवणार आहे, कारण आपल्याला हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. आणि आता ते गार होईपर्यंत मी एकीकडे आपला कुकर झाला आहे. सो आज वरण गोडं वरण करणार आहे, कारण प्रॉन्स मसाला आहे त्याच्यामुळे वरण फोडणीचं नसेल तरी पुष्कर आणि पप्पांना चालणार आहे. तर मी आता एकीकडे वरण सारखं करून घेते. आज नॉनव्हेजचा बेत आहे, त्याच्यासाठी मी आज इंद्रायणी राईस लावलेला, जरा नॉनव्हेज बरोबर छान लागतो. गोडवरण आता मी एकीकडे उकळायला ठेवलं आहे आणि आता प्रॉन्स मॅरिनेट करून सुद्धा एक 15-20 मिनटं झाली आहेत. तर आता मी ते प्रॉन्स जरा तेलावरती शॅलो फ्राय करून घेणार आहे, कारण मी जेव्हा प्रॉन्स मसाला केला होता तेव्हा मी थोडेसे ते असे फ्राय करून घेतले होते. तर मी आता सुद्धा ते थोडेसे शॅलो फ्राय करून घेते आहे. अगदी हलके असे मी शॅलो फ्राय करून घेतले. आता अजून एक थोडेसे जे राहिले ते सुद्धा फ्राय करून घेते. तोपर्यंत जो कांदा आणि टोमॅटो आपण भाजून घेतलेला तो थंड होईल आपला. कांदा टोमॅटो आता आपला गार झालाय, तो पटकन मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आणि आता तर मी धुतलेलं आल्याचे 2 तुकडे घातलेत आणि थोडंसं पाणी. तर आता इथे आपलं वाटण तयार आहे. पटकन आता आपण प्रॉन्स मसाला करायला घेऊया. तेल छान गरम झालंय. आता जे वाटण मी केलं होतं ते यात घालतेय. थोडंसं वाटण आता मी छान मिक्स करून घेते तेलामध्ये. वाटण आता छान तेलामध्ये मिक्स करून झालंय. ते जरा खतखत आहे. तर आता यात आपल्याला लाल तिखट आणि मालवणी मसाला घालायचा आहे. लसूण आणि मिरची वाटणात आहे, त्याच्यामुळे त्या अंदाजाने मी लाल तिखट आणि मालवणी मसाला ॲड करते. आणि आता छान मिक्स करून घेते. आणि थोडासा गरम मसाला मी आता इथे ॲड केलाय. आणि आता जे प्रॉन्स आपण शॅलो फ्राय करून घेतले होते ते मी आता ॲड करते. चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर छान मिक्स करून घेते. आणि थोडंसं पाणी मी आता ह्यात घालणार आहे आणि प्रॉन्स छान शिजायला ठेवणार आहे. आणि मी प्रॉन्स मसाला जरा कढई मागे ठेवते, म्हणजे मला एकीकडे पोळ्या करायला घेता येतील. आणि आता मी याला वाफ आणायला ठेवणार आहे एक साधारण 10 मिनटं.
तर आता मी एकीकडे पोळ्या करायला घेतेय. एक आपली 5 मिनिटं तरी झाली आहेत. बघूया आपण कोलंबी शिजली आहे का ते. वास तरी मस्त येतोय. थोडंसं मी अजून पाणी ॲड करते आणि अजून एक 5 मिनिटं मी वाफवायला ठेवणार आहे. आणि आमच्यासाठी व्हेज म्हणून आई आता एकीकडे डाळिंबी भात करतेय. डाळिंबी भात करायला अगदी सोपा आणि चवीला सुद्धा अप्रतिम. अगदी सोपा आहे. आईने सगळ्यात आधी कुकर गरम करून त्यात थोडंसं तेल घेतलं. तेल गरम करून झाल्यानंतर त्यात मोहरी, हिंग, हळद घालून खडा मसाल्यासाठी तमालपत्र आणि मिरीचे 2-3 दाणे घेतले होते, ते ॲड केले. त्यात उभा चिरलेला कांदा ॲड करून छान परतून घेतला. नंतर ज्या डाळिंब्या आपण सोलून घेतल्या होत्या त्या ॲड करायच्या. त्याच्याबरोबर एक बटाटा मोठ्या फोडी करून घेतला होता, तो सुद्धा ॲड करायचा. आणि नंतर मिक्सरमधनं आलं, लसूण आणि मिरची हे वाटण करून ते वाटण आपल्याला त्यात ॲड करायचं आहे. त्याप्रमाणे आईने वाटण ॲड करून पुन्हा एकदा तो मसाला सगळा छान हलवून घेतला. थोडासा मालवणी मसाला आणि लाल तिखटसुद्धा ॲड करायचं आहे. त्यानंतर धुवून घेतलेले तांदूळ आईने त्यात ॲड केले आणि तांदूळात आता हा सगळा मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि ओलं खोबरं थोडंसं आईने मिक्सरमधनं वाटून घेतलं होतं, ते एकीकडे आईने ॲड केलं. मीठ आणि खोबरं ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आईने ते छान भातामध्ये मिक्स करून घेतलं. वरून 2 चमचे मस्त साजूक तूप घातलं आणि आता तांदळाच्या प्रमाणानुसार पाणी घालून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला द्यायच्यात आणि मग आपला मस्त डाळिंबी भात तयार होईल. सो अशा प्रकारे नॉनव्हेज सुद्धा सगळं तयार आहे. आईची खिचडी सुद्धा आता आईने फोडणी टाकलेली आहे. शिट्ट्या झाल्यानंतर ती सुद्धा रेडी होईल. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही पटकन जेवून घेतो. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.